हिंदीमध्ये मेसेज त्यांना लिहून आला कि तुम्हारी पूरी फैमिली पे हमारी नजर है और हमें 20 लाख कम से कम देने पड़ेंगे और तुरंत देने पड़ेंगे, असा मेसेज आला त्यांना. मेसेज आल्यानंतर परत परत रिपीट मेसेज आण्याची सुरुवात झाली आणि मेसेज मध्ये खूप स्पेसिफिक इन्फॉर्मेशन सुद्धा होता की आम्ही तुमच्यावर वॉच ठेवलेले आहे, तुमचे वडील इकडे जातो, तुमच्या दुकानमध्ये यांचा व्यवसाय आहे, तुमचे दोन्ही मुले आहेत ते कुठे जातो, काय करतो, असा स्पेसिफिक इन्फॉर्मेशन टाइम वाईज त्यांना पाठवत होता आणि वेबसाईट सुद्धा थोडासा घाबरला होता. पण ते आमची टीम ते चांगलं झालं, ते येऊन रिपोर्ट केला पोलिसला आणि लगेच आमची टीम सायबर अँटी एक्स्टॉर्शनची टीम इन द लीडरशिप ऑफ ऍडिशनल एसपी नांदेड हा त्यांनी लगेच तपासचे जे चक्र आहे ते चालू केला आणि हा आरोपी जे तक्रार आल्याचे 24 तास नंतर 24 तासच्या आतमध्ये आम्ही आरोपीला निष्पन्न करून आणि त्यांना अटक पण केलेला आहे. त्यांच्याकडे एक जबरी चोरी त्यांनी केलेला होता मोबाईलचा, त्या मोबाईलचा वापर करून व्हॉट्सअप मार्फत ते खंडणीचा हा प्रकार सुरू केला होता. ते आरोपी अटक झालेला आहे आणि त्याच्याबद्दल थोडा डिटेल माहिती तुम्हाला प्रेस नोट मध्ये आहे. ते हा एक सिरियस ऑफेन्स होता. आम्हाला माहित नव्हता की ते खरंच शूटर आहे किंवा कसा. तुम्हाला माहित आहे कि रिंदा का नाम लेके कैसे यहाँ पे बहुत लोगों ने एक्सटॉर्शन लिया है. मागच्या वेळी सुद्धा आम्ही एक असंच ऑन द स्पॉट ट्रॅप करून आरोपीला पकडला होता आणि ते फायरिंग सुद्धा झाली होती. मागच्या वेळी सोनखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला होता. ते पण असेच फेक कॉल होता पण रिंदाच्या नामचा वापर करून. तसेच यावेळी सुद्धा हा एक रिंदाच्या नावाचा वापर करून फेक कॉल म्हणून पण एक्स्टॉर्शनची प्रक्रिया त्यांनी चालू केली होती. ते आरोपी अटक झालेला आहे. त्याच्याकडून मोबाईल वगैरे जे वापरत होता ते पण आम्ही रिकव्हर केलेली आहे. ते हा फर्स्ट मुद्दा होता. एक सेन्सेशनल होता आणि ते चांगली कामगिरी करून आमची सायबरची टीम ज्यामध्ये की PI चव्हाण साहेब, PSI चव्हाण सायबरची, आमची ऍडिशनल एसपी आणि LCB ची टीम भोगरे साहेब यांनी खूप चांगली कामगिरी करून आणि विदिन द लिमिटेड टाइम हा कामगिरी केला होता. आता नेक्स्ट आहे हा कंधार मध्ये जे मर्डर झाला त्यामध्ये CR नंबर आहे 436/2024. त्यामध्ये एक ब्लाइंड मर्डर होता स्टार्टिंग मध्ये. ते गाव जे आहे गाव पासून जे शेत मध्ये बॉडी मिळाला ते जवळपास 2 किलोमीटर 1 ते 2 किलोमीटर असा लांब आहे आणि एकदम सुनसान नो मेन्स एरिया. त्या शेत पर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही 4 व्हीलर घेऊन पोहोचणार नाही असा सिच्युएशन आहे. ते बाईकवर किंवा तुम्हाला पायी पायी जावं लागेल. तो त्या नो मेन्स एरियामध्ये शेत मध्ये आम्हाला बॉडी सापडली होती आणि बॉडीचा जे फेस होता ते दगड मारून मोठा फेस डिस्टॉर्ट झाला होता आणि लेडी होती 40 वर्षाची. एक सेन्सेशनल ब्लाइंड मर्डर ते एक चॅलेंज होता पण ते लगेच आम्हाला माहिती मिळाला आणि आमची टीम सिनियर ऑफिसर्स इन्क्लुडेड LCB चे 2 टीम संध्याकाळी तिकडे पोहोचला. रात्रीपर्यंत तिकडेच होता आणि ते पण रेकॉर्ड टाइम मध्ये आम्ही केस डिटेक्ट करून ते जे आरोपी आहे ताब्यात घेतला. त्यांची करून सीन रिक्रिएशन आणि कन्फेशन सुद्धा त्यांची आमच्या मिळाला आहे. त्यामध्ये सुद्धा यश आलेली आहे. त्याचे डिटेल तुमची प्रेस नोट मध्ये आहे. मोटिव्ह होता हा थोडासा युनिक मोटिव्ह की 6 वर्षा आधी त्यांची बायको जे आरोपी आहे ते सोडून गेलेली होती आणि अच्छा जो दोष है उसको लगता था कि जो ये मयत है इसी ने उसको सिखा पढ़ा के मोबाईल देके ऐसे वैसे प्रवृत्त केलेला आहे सोडण्यासाठी. तो त्याचा राग त्यांच्या मनात होता पण ते मोमेंटली आता कसा झाला हा एक क्वेश्चन आहे.
इथे 6 वर्षापासून गेली होती, आता कसा? ते आता असा झालेला होता की 20 दिवसापूर्वी, जवळपास 20 दिवसा 1 महिन्यापूर्वी ते परत आली होती. त्याचे मुलगाचे लग्न होता, त्यामुळे ते परत येऊन जवळपास काही दिवसात त्याचे घरात राहिली आणि नंतर सुद्धा ते थांबली नाही. ते पूर्ण परिवार त्यांना सांगत होता, लेडीला, की तुम्ही थांबा, आता जाऊ नका. पण ते थांबली नाही आणि परत निघून गेली. तो त्यासाठी त्यांना होता कि नहीं, इसी लेडी ने फिर से मेरे घर में आके उसको सिखाया, पढ़ाया और उसको टिकने नहीं दिया. तो असा जसा मूवी मध्ये आम्ही करतो, प्रत्येक डे ते काउंट करत होता की आज 2 दिवस झाला की आमची बायको गेलेली आहे परत येऊन, 3 दिवस झाला, 4 दिवस झाला. आता सुद्धा इंट्रोगेशन मध्ये काल सांगत होता 29 दिवस झालेली. आज ते आमच्या इंट्रोगेशन मध्ये, माझे चेंबर मध्ये ते सांगत होता आज 30 दिवस झालेला आहे. तो असाचे डे डे काउंट करत होता आणि त्याच्या डोक्यामध्ये असा राग होता. ते सुद्धा निष्पन्न झालेला आहे फॉर्च्युनेटली, आणि आरोपी अटक आहे त्यामध्ये. नेक्स्ट मुद्दा आहे जे भाग्यनगर. हा भाग्यनगर डीबी टीम आणि भाग्यनगर पीआय यांनी चांगली कामगिरी करून एक 5 घरफोडीचे गुन्हे यामध्ये डिटेक्ट झालेली आहे. जवळपास 17 तोले सोने आम्ही आतापर्यंत रिकव्हर केलेले आहे, 171 ग्रॅम्स, आणि त्यामध्ये सुद्धा 5 घरफोडीचे गुन्हे उघड झालेली आहे.